नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी के सर फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत आणि जे लेखालिपिक म्हणजे अकाउंट्स क्लर्कच्या सिडकोच्या पदासाठी ज्यांनी अर्ज केला होता त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे मुलांनो। नाही नवीन ॲडव्हर्टाइजमेंट नाही आली आहे, ॲडव्हर्टाइजमेंट ऑलरेडी आली होती, त्याचे फॉर्म भरायची डेट पण संपली आहे। आता त्याची एक्झामची डेट आलेली आहे। तर या एक्झामचा सिलेबस काय आहे, तर पेपरचा ओव्हरऑल स्ट्रक्चर काय राहणार, सिलेबस काय असू शकतो, याच्यासाठी कोणता कोर्स अवेलेबल आहे का, तो कोर्स तुमच्यासाठी सुटेबल आहे का, ती इन्फॉर्मेशन आणि सर्वात महत्त्वाची एक्झामची डेट काय आहे आणि राहिलेल्या दिवसात कसं स्टडी करू शकतो याचा आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत। सो लेट्स बिगिन। यस, तर विद्यार्थी मित्रांनो, सिडकोची जी लेखालिपिक म्हणजे अकाउंट्स क्लर्क या पोस्टसाठी जी ॲडव्हर्टाइजमेंट आली होती 9 डिसेंबर 2023 पासून 8 जानेवारी 2024 आता आपण मे 25 मध्ये आहोत। हे व्हिडिओ मी बनवतोय 6 मे 2025 ला आहे। 1 वर्ष जुनी ॲडव्हर्टाइजमेंट आहे। ॲडव्हर्टाइजमेंट फॉर्म फिलअप करून सुद्धा 1 वर्ष झालेले, 1.5 वर्ष झालेले आहेत ऑलमोस्ट। आता ही फायनली एक्झाम आलेली आहे आणि खूप जास्त टाइम झाल्यामुळे तुम्हाला रिमाइंडर म्हणून बेसिक इन्फॉर्मेशन पण देतो। एक्झाम डेट तर लगेच सांगेल, 1 मिनिटाचा विषय आहे, पण या डिटेल सांगण्याचं कारण असं आहे की बरेच दिवस झाले तर तुम्ही विसरले असेल की तुम्ही हा फॉर्म पण भरला होता। सो तुम्हाला जस्ट रिमाइंडर देतोय मुलांनो। पदसंख्या 23 असून याच्यात सगळ्यात मेन म्हणजे जो पेपरचा पॅटर्न आहे, याच्यात 200 मार्काचा पेपर राहणार आहे। 200 गुणांचा जो पेपर राहणार ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये ऑफकोर्स। त्याच्यात मराठीचे 50 प्रश्न राहतील 25 मार्कासाठी, इंग्रजीचे 50 प्रश्न असतील 25 मार्कासाठी, आकलन क्षमता म्हणजे जे रिझनिंग ज्याला म्हणतात हे 50 प्रश्न असतील 50 गुणांसाठी, आणि व्यावसायिक ज्ञान ज्याला प्रोफेशनल नॉलेज म्हणजे अकाउंट्स जे सब्जेक्ट आहे त्याचे 50 प्रश्न असतील 100 मार्कासाठी। याच्यामध्ये मुलांना तुम्ही बघू शकतात क्लिअरली रिझनिंग, कॉन्ट रिझनिंग आणि प्रोफेशनल नॉलेज हे इंग्रजी व मराठी दोन्ही माध्यमांमध्ये दिलं जाणार आहे। मराठीत ऑफकोर्स मराठीत आणि इंग्रजी फक्त इंग्रजीमध्येच असेल, त्याच्यात काही शंका नाही। म्हणजे एकूण 200 प्रश्न 200 मार्कासाठी, पण त्याच्यात जर नीट बघाल तुम्ही मराठी आणि इंग्रजीचे हाफ मार्क्ससाठी क्वेश्चन आहे, पण रिझनिंग, कॉन्ट रिझनिंग आणि अकाउंट्स हे हा 1 मार्कासाठी, कॉन्ट रिझनिंग 1च मार्कासाठी क्वेश्चन आहे, पण सर्वात महत्त्वाचं प्रोफेशनल नॉलेजचे प्रत्येक क्वेश्चन 2 मार्कासाठी आहे। असं टोटलमध्ये 200 क्वेश्चन 200 मार्क आहेत। नॉर्मली 200 क्वेश्चन 200 मार्क म्हटलं का तुमच्या डोक्यात एकच असतं काय, 1 मार्क 1 क्वेश्चन, तसं नाहीये। म्हणून सर्वात आधी लक्षात ठेवा, हे 50 क्वेश्चन सॉल्व्ह करणं तुमच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। तोच खरं डिफरन्स बनवणार आहे, जे सिलेक्ट होतील आणि जे नाही होणार। जो डिफरन्स सर्वात मेन हा प्रोफेशनल नॉलेजचे 50 क्वेश्चनच बनवणार आहे, कारण क्वेश्चन जरी 50 असतील तर मार्क्स 100 आहे, म्हणजे 50% पेपर हा फक्त प्रोफेशनल नॉलेज म्हणजे अकाउंट्सवर डिपेंड आहे। ओके, 120 मिनिटाचा पेपर मुलांना, 120 मिनिटात 200 प्रश्न सॉल्व्ह करायचे, मोठं चॅलेंज आहे। हे 50 प्रश्न आधी प्रोफेशनल नॉलेजचे सॉल्व्ह करून घ्या। दुसरी गोष्ट, याच्यात निगेटिव्ह मार्किंग सिस्टम नाहीये, चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाही। त्याच्यामुळे डिस्क्या गोळ्या तुम्ही मारूनच येणार, पूर्णचे पूर्ण क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करूनच येणार, त्याच्यात काही शंका नाही। आता एक्झाम फीस बघायची गरज नाहीये, तुम्ही फॉर्म फिलअप केलेला आहे ऑलरेडी। हे बीकॉम, बीबीए, बीएमएस विथ अकाउंटन्सी, फायनान्शियल मॅनेजमेंट और कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, ऑडिटिंग हे ज्यांचं क्वालिफिकेशन आहे त्यांच्यासाठी होती। एक्सपिरियन्सची गरज नाहीये। सॅलरी 25,500 पासून 81,100 पर्यंत, अधिक महागाई भत्ता वगैरे हे नियमाप्रमाणे देण्यात येईल, म्हणजे डिअरनेस अलाउन्स वगैरे एसेट कॅटेगरी सॅलरी आहे। सो ही चांगली पोस्ट आहे मुलांना। आता याच्यात क्वालिफिकेशन एवढंच लक्षात ठेवा की पासिंगसाठी 45% मिनिमम गुणांची आवश्यकता आहे, एकूण गुणांच्या 45%। आणि हा क्लिअरली म्हटलंय एकूण गुणांच्या, म्हणजे याच्यात सब्जेक्ट वाईज पासिंग बद्दल सांगितलेलं नाहीये। टोटल 200 मार्काचा पेपर आहे, 200च्या 45% जर काढले तर 90 मार्क्स, म्हणजे 200 पैकी 90 मार्क्स तुम्हाला आले पाहिजे तर तुम्ही क्वालिफाय व्हाल। कट ऑफचा पुढचा विषय असतो मुलांना, क्वालिफिकेशनसाठी सांगतोय की तुम्ही एलिजिबल असाल, ॲटलीस्ट 45% मार्क्स तुम्ही स्कोअर केला तर। ठीक आहे, ही झाली ॲडव्हर्टाइजमेंट बद्दलची इन्फॉर्मेशन। सर आज काय माहिती आली आहे, आजची माहिती बघण्या अगोदर सगळ्यात मोठा प्रश्न, सर याचा सिलेबस काय असू शकतो मुलांना। नॉर्मली आता हा जो पॅटर्न आहे पेपर पॅटर्न आता म्हणजे सिलेबसवरच येतो। आता मुलांना महाट्रान्सकोची सुद्धा पोस्ट आलेली आहे, LDC म्हणजे लोअर डिव्हिजनल क्लर्क, अप्पर डिव्हिजनल क्लर्क, डेप्युटी मॅनेजर, सिनियर मॅनेजर, अशा भरपूरशा पोस्ट आलेल्या आहेत मुलांना। या सर्व पोस्ट म्हणजे जे लेखालिपिक किंवा अकाउंट्स क्लर्क लेवलच्या जेवढ्या पोस्ट असतात आणि त्यांचा जो एक्झाम घेणारी संस्था आहे म्हणजे IBPS मुलांना, महाट्रान्सकोची एक्झाम कंडक्ट करणारी सुद्धा IBPSच आहे आणि सिडकोची एक्झाम कंडक्ट करणारी सुद्धा IBPSच आहे। IBPSचा एक पॅटर्न असतो, जसं पॅटर्नमध्ये मी काही गोष्टी सांगितल्या की 50 क्वेश्चन जरी तुम्हाला विचारणार असले तर त्याच्यापैकी हार्डली 7, 8, 10 मॅक्झिमम 10 क्वेश्चन्स तुम्ही पकडू शकता जे न्यूमेरिकल येतील, न्यूमेरिकल सॉल्व्हिंगसाठी। ओके, आणि
उरलेले 40 प्रश्न हे थेरीवर असतील, म्हणजे 80-20 पॅटर्न पकडू शकता तुम्ही. ठीक आहे. सो मॅक्झिमम सांगतोय मी, शक्यता 5-6 क्वेश्चनच येतील न्यूमेरिकलचे, जास्तीत जास्त 10 क्वेश्चन. ओके. तर मुलांनो याच्यासाठी तुम्हाला काय काय अभ्यासण्याची गरज आहे? फायनान्शियल अकाउंटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, टॅक्सेशन, बिझनेस लॉ आणि ऑडिटिंग अँड ॲश्युरन्स. मुलांनो हे 6 सब्जेक्ट आहेत जे तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. सर एवढे 6 सब्जेक्ट होऊ शकतात का? मुलांनो आज 6 मे आहे. समजा तुम्ही आज किंवा उद्या व्हिडिओ बघत असाल, तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघत असाल मुलांनो तिथून काउंटडाऊन करा. एक्झामची डेट 6 जून आहे. येस, एक्झामच्या डेट बद्दल पण लगेच सांगतो, म्हणजे तुम्हाला थोडा अजून आयडिया येईल क्लिअरली. कुठे गेलं राव? आला एक्झाम अपडेट, त्याच्यात एक्झामची डेट अकाउंट्स क्लर्कची, सॉरी 6 नाही 10 तारीख, 10 जून ही अकाउंट्स क्लर्कची एक्झाम डेट आहे. ठीक आहे. वर्स्ट टू वर्स्ट असं पकडून चला, हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट पोहोचलं, तुम्ही 10 मे ला बघितला असं आपण पकडूया, तरी तुमच्याकडे डॉट 1 मंथ आहे, 31 तारखेचा महिना आहे. ठीक आहे. सो मुलांना आज 6 तारीख आहे ना, चला आजचे सोडून देऊ. 7 तारीख, 7, 8, 9, 10 हे 4 दिवस, पुढचे 21 म्हणजे 25 दिवस, आणि पुढचे 9 ऑलमोस्ट म्हणजे 36 डेज आहे तुमच्याकडे. मुलांनो हे उरलेल्या 35-36 दिवसात सर एवढा सिलेबस आमच्याकडनं होऊ शकतो का? एवढा स्टडी होऊ शकतो का? आन्सर इज 100% येस येस येस, होऊ शकतो, शक्य आहे. पण हो तेवढं त्याला पूर्ण समर्पण लागेल. सर माझ्या अजून ही पण एक्झाम आहे, ती पण एक्झाम आहे, ते पण करायचं आहे, आता नाही शक्य. मग आता जर उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही ह्या गोष्टीला पूर्ण समर्पण देणार असाल तर 100% शक्य आहे. तुमच्यापैकी बरेच जण असे असतील की ज्यांनी महाट्रान्सको लेखालिपिकचा म्हणजेच LDCचा म्हणूया आपण सध्या, लोअर डिव्हिजनल क्लर्कचा फॉर्म तुम्ही फिलअप केला असेल. मुलांना तुमच्यासाठी तर ही खरंच जबरदस्त संधी आहे. का बरं? तर तिथे सुद्धा 260 वॅकन्सीज आहेत वेगळ्या. त्याच्यानंतर अजून पण ज्या एक्झाम्स येत आहेत लेखालिपिक रिलेटेड, सगळ्यांचा सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे. सिलेबस सेम आहे मुलांनो. सिलेबस सेम असून तुम्हाला त्याच कोर्सचा स्टडी करायचा आहे. हे फक्त लिमिटेड BCom BMS वाल्यांसाठीच अपॉर्च्युनिटी आहे, त्याच्यामुळे संधी खूप चांगली आहे. तर तुम्ही एकाच दगडात 2 पक्षी मारू शकतात. म्हणजे तुम्ही प्रिपरेशन करताय, डोक्यात काय ठेवायचं, 10 जून डेट आहे, म्हणजे तुम्ही सिडकोसाठी तयारी कराल. बाय डिफॉल्ट सिडकोच्या टेन्शनमुळे किंवा सिडकोच्या डेडलाईनमुळे तुमचं महाट्रान्सकोचं पूर्ण प्रिपरेशन 10 जून पर्यंत एंड होईल. कारण एक्झामची डेट आहे ना 10 जून पर्यंत, ते सुद्धा प्रिपरेशन होऊ शकतो. सर कोर्सचे लेक्चर कंप्लीट होतील का? येस मुलांनो, 25 मे आपण डेट दिलेली आहे, तोपर्यंत सिलेबस कंप्लीट करण्याचा आपला पूर्णपणे प्रयत्न आहे. हे सर्व कंटेंट आपण देतोय. सर हे कसं आम्हाला माहित पडेल, याचा सिलेबस वगैरे कुठून भेटेल, आम्हाला ही PDF कुठून भेटेल? मुलांना नंबर सेव्ह करून घ्या. शुभम जैन सर, ही इज अ बॅच कोऑर्डिनेटर, पूर्ण बॅच रिलेटेड, महाट्रान्सको सिडको रिलेटेड काही डाऊट असेल मुलांना तुम्ही यांना कॉल करू शकतात. ठीक आहे. सो नंबर आहे 7276582810. सो कोर्स रिलेटेड कोणता कोर्स आहे, त्याची फीस किती आहे, कोर्स रिलेटेड मी तुम्हाला फी स्ट्रक्चर पण शॉर्टमध्ये सांगून देतो आणि मी लगेच एक्झाम डेटच्या प्लॅनिंग बद्दल सांगतो. मुलांनो आता तुमची जी एक्झाम आहे, एक्झामसाठी तुम्हाला जो कोर्स पाहिजे, ऑफकोर्स तुम्हाला असा कोर्स पाहिजे सर्वसमावेशक. सर त्याच्यात नोट्स पण पाहिजे, टेस्ट सिरीज पण पाहिजे, रिव्हिजन पण झाली पाहिजे, सगळ्याच गोष्टी कव्हर झाल्या पाहिजे. तर मुलांनो ही जी महाट्रान्सको कोर्सेस, आता महाट्रान्सको नावाने तुम्हाला कोर्स दिसेल, त्याच्यात सिडको नावाचा कोर्स नाहीये, पण हो सिलेबस कॉन्स्टंट म्हणजे पूर्ण कंटिन्यू सेम असल्यामुळे तुम्हाला नक्की सांगतो मुलांना, फक्त नोट्स पाहिजे असतील 111 रुपयात फक्त नोट्स सुद्धा आहेत. ठीक आहे. डेप्युटी मॅनेजर हे खूप डीप झालं, एवढं गरज नाही तुम्हाला. महाभारत बॅच मुलांनो, महाभारत बॅच दिस इज द बेस्ट बॅच. याच्यात काय काय होणार आहे मुलांनो, 75 आवर्स आपण जस्ट कॅल्क्युलेशन करूया, 75 तासाचे रेग्युलर लेक्चर्स आहे महाभारतचे, डन, प्लस 27 आवर्सचे रामबाणचे लेक्चर, म्हणजे फास्ट ट्रॅक रिव्हिजन. म्हणजे तुम्हाला रिव्हिजन घरी करायची असते ना, ती पण आम्हीच करून देतो, काही टेन्शन नाही, चिल, ते पण आम्ही करून देऊ. 27 आवर्सचे रिव्हिजन लेक्चर प्लस याच्यात ऑलमोस्ट संजीवनी बुटीचे 6 तासाचे लेक्चर पकडूया, 108 तास, डन. हे पूर्ण कंटेंट कव्हर होतंय मुलांना. तुमच्याकडे 30 दिवस पकडूया, फक्त 30 दिवस आहे असं पकडूया आपण मोठा मोठी. ठीक आहे. किंवा 36 दिवस पकडतो, कॅल्क्युलेशन अजून इझी जाईल. 108 तास डिवाइड बाय 36 इट कम्स टू 3 आवर्स. जर तुम्ही रोज दिवसाचे 3 तास देऊ शकत असाल, दिस इज गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर यू. मुलांना आज पूर्ण सिलेबस कंप्लीट करून तुम्ही सर्व स्टडी करू शकतात. तर हे तर लेक्चर झाले, बाकीचं स्टडी बघा मुलांना. दिवसभरात फक्त 3 तास लेक्चरसाठी डेडिकेट झाले. आता याच्या व्यतिरिक्त टेस्ट सिरीज 61 चॅप्टरच्या 61 टेस्ट, ते पण याच्यात इन्क्लूड आहे. सर नोट्स वगैरे ते पण याच्यात इन्क्लूड आहे. सर डाउनलोड करायचे आहे ते पण ते तुम्ही करू शकता, डाउनलोडेबल आहे. सर प्रिंट काढायची आहे, डाउनलोड केल्यावर प्रिंट पण काढू शकतात ऑफकोर्स. सर हे कंटेंट समजा लाईव्ह नाही बघू शकलो आम्ही, लेट झालोय, तर रेकॉर्डिंग भेटेल, ते पण त्याच्यात इन्क्लूड आहे. अरे तुम्हाला जे पाहिजे सर्व गोष्टी एक वन स्टॉप सोल्युशन इज KKCS रामबाण नाही महाभारत बॅच. सध्या महाभारत बॅच तुमचं जर स्टडीचं प्रिपरेशन बऱ्यापैकी झालेलं असेल तर रामबाण बॅच तुमच्यासाठी आहे. पण जर तुम्हाला बेसिक पासून करायचंय आणि एका दगडात 2 पक्षी, भाई महाट्रान्सको के साथ साथ सिडको भी कर लेंगे ना भाई, पैसा वसूल हो जाएगा, पैसा वसूल.
सो त्याच्यात तुम्हाला ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. ठीक आहे. सो स्टुडंट्स, हा सर्व सिलेबस ही PDF तुम्हाला टेलिग्रामवर दिलेली आहे. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करूया, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली राहील. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे सरळ सेवेचा, त्याच्यात तुम्ही जॉईन व्हा. तुम्हाला पूर्ण डिटेल्स त्याच्यात अपडेट भेटत राहतील. ही जी PDF आहे आपली टेलिग्रामवर आहे. टेलिग्रामची याची जी लिंक दिली जाईल त्याच्यावर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही PDF घेऊ शकतात. तुम्ही क्लास जॉईन करा नका करू, या गोष्टींचा सगळा स्टडी करा, तरी तुमचे पोस्ट निघण्याचे चान्सेस जोरदार राहतील. ठीक आहे. याच PDF मध्ये तुम्हाला कोर्सेस पण भेटतील मुलांना. या कोर्सवर फक्त क्लिक करायचं. महाभारत बॅच आहे ना, तुम्हाला फक्त या पोस्टरवर क्लिक करायचं आहे. जम्प टू लिंक, यस जम्प करा भाई. हा कोर्स तुमचा ओपन झालेला आहे मुलांना. तुम्हाला डायरेक्ट त्या कोर्सपर्यंत पोहोचायला सुद्धा याच्यात ॲक्सेस दिलेला आहे. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे. 10 जून एक्झाम आहे आणि मुलांना तुमच्या एक्झामचा स्टडी स्ट्रॅटेजी त्याचा व्हिडिओ पण लवकरच घेऊन येऊ. तर त्याच्यासाठी तुमचे कमीत कमी 100 लाईक्स होऊ द्या आणि कमेंट बॉक्समध्ये दिसू द्या की तर खरंच तुम्हाला याचा स्टडी प्लॅनची गरज आहे का. असेल तर ते व्हिडिओ पण लवकरच घेऊन तुमच्यासमोर प्रकट होणार. सो भेटूया मुलांना पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, टेक केअर अँड हॅपी लर्निंग विथ KKCA. बाय बाय.